चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदर इंटरनॅशनल न्यूमरल्स अँड रोमन न्यूमरल्स याचा जो इंट्रोडक्शन होतो, इंट्रोडक्शन आपण काय केलंय तो पार्ट आपण घेतलेला आहे या अगोदर. आता आपल्याला घ्यायचं आहे एक्सरसाइज पार्ट 1.1 म्हणजे पार्ट 2. आपला या व्हिडिओचा पार्ट 2 आपल्याला घ्यायचा आहे. आपण इंट्रोडक्शन घेतलंय, इंटरनॅशनल न्यूमरल्स म्हणजे काय, रोमन न्यूमरल्स म्हणजे काय, देवनागरी न्यूमरल्स म्हणजे काय. या अगोदर आपण थोडंसं रिव्हिजन घेणार आहे त्याचे. इंटरनॅशनल न्यूमरल्स म्हणजे काय, ज्या पद्धतीने आपण या टाइप मध्ये राईट करतो 1 2 3 हे जे नंबर्स आहे या नंबरचा यूज करून जे आपण नंबर्स राईट करतो त्यांना काय करायचं, इंटरनॅशनल न्यूमरल्स म्हणतो. आता देवनागरी न्यूमरल्स म्हणजे काय, आपण जे मराठीत राईट करतोय 1 2 3 अशा पद्धतीने आपण या ज्या नंबरचा यूज करून आपण काय करतो, कोणताही नंबर राईट करतो अशा पद्धतीने. इथे एक्झाम्पल मध्ये बघा, अशा पद्धतीने आपण जर राईट केलंय तर त्याला देवनागरी न्यूमरल्स म्हणतो आपण. आणि रोमन न्यूमरल्स आपण बघितलंय. रोमन न्यूमरल्स म्हणजे काय, जे इंग्लिश अल्फाबेट आपण यूज करतोय 1 साठी आय, 2 साठी डबल आय, अशा पद्धतीनं आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये हे बघितलेलं आहे. आता आपल्याला या सेकंड पार्ट मध्ये एक्सरसाइज 1.1 सॉल्व्ह करायची. आता ती कशी सॉल्व्ह करायची थोडंसं लक्ष देऊन ऐकायचं सर्वांनी. आता बघा, फर्स्ट क्वेश्चन आपल्याला घ्यायचा आहे अगोदर. हाऊ विल यू राईट द नंबर 3,03,303 युजिंग इंटरनॅशनल न्यूमरल्स. इंटरनॅशनल न्यूमरल्स क्वेश्चन काय, हाऊ विल यू राईट द नंबर 3,03,303 युजिंग इंटरनॅशनल न्यूमरल्स. आता बघा, इंटरनॅशनल न्यूमरल्सचा यूज करून आपल्याला काय राईट करायचे, 3 लाख. आता 3 लाख म्हणजे काय करणार आपण, 3 राईट करणार, कॉमा देणार. आता बघा 300 लाखच्या अगोदर कोणते प्लेस असतात, 10,000 आणि 1000. त्याच्यानंतर काय राईट करायचे आपल्याला, 300 प्लेसला आपण 3 राईट करूया. अँड 3 आणि 10th प्लेसला 0 आणि 1st प्लेसला 3. आता बघा, हे जे आन्सर आलंय आपलं, हे ऑप्शन नंबर कोणता ऑप्शन आपलं करेक्ट आहे बघूया. 1 नाही, 2 नाही, हे 3 नंबरचं जे ऑप्शन आहे आपलं ते काय करेक्ट आहे. अशा पद्धतीने एक एक एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. आता बघा, सेकंड एक्झाम्पल घेऊया आपण. राईट द नंबर 36,79,000 यूजिंग इंटरनेशनल न्यूमरल्स. ये जो वर्ड्स में नंबर दिए हैं ये आपको क्या करना है, उसको नंबर्स में राइट करना है. म्हणजे नंबर मध्ये आपल्याला ते राइट करायचंय. आणि ते कसं राइट करायचंय नंबर मध्ये, इंटरनॅशनल कोणत्या नंबरचा यूज करून, इंटरनॅशनल न्यूमरल्सचा. इंटरनॅशनल न्यूमरल्स मध्ये आपल्याला माहिती आहे कसं करायचंय ते. आता 36 लाख, इकडे बघा 36 राईट करू, त्याच्यानंतर कॉमा देऊ. आता बघा 79 युजिंग इंटरनॅशनल, 79 आहे फक्त. इथं 1000 प्लेसला, 10,000 प्लेसला काही नाही, 1000 प्लेसला काही नाही, 100 प्लेसला काही नाही, लास्टला आहे 79. आता या ऑप्शन नंबर कोणता करेक्ट आहे बघा, 1 मध्ये करेक्ट आहे का, नाहीये. सेकंड चेक करा, सेकंड करेक्ट आहे का, हा तर आपला ऑप्शन नंबर काय आहे, सेकंड नंबरचा आपलं काय करेक्ट असणार आहे. थोडंसं क्वेश्चन आपण रीड करायचं आहे, चांगल्या पद्धतीने रीड करा, कोणतीही गडबड करायची नाही सोडवताना. अशा पद्धतीने एक एक क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. आता थर्ड नंबरचं क्वेश्चन बघूया आपण. थर्ड नंबरचा क्वेश्चन बघायचा आहे आपल्याला. आता बघा, आयडेंटिफाय द रॉंग पेयर. आयडेंटिफाय द रॉंग पेयर फ्रॉम द गिवन पेयर्स देवनागरी अँड इंटरनॅशनल न्यूमरल्स. आयडेंटिफाय म्हणजे ओळखा. काय ओळखायचंय आपल्याला, रॉंग पेयर. रॉंग म्हणजे चुकीची आणि पेयर म्हणजे जोडी. रॉंग पेयर म्हणजे काय, चुकीची जोडी. म्हणजे काय असेल, इकडे जर देवनागरी मध्ये हे असेल तर इकडे इंटरनॅशनल मध्ये तोच नंबर असला पाहिजे. या नंबर मध्ये जर देवनागरी मध्ये आ आहे तर हा सुद्धा या साईडला इंटरनॅशनल न्यूमरल्स मध्ये तोच नंबर असला पाहिजे, त्याच्यात चेंज असायला नाही पाहिजे. अगर
जे चेंज असेल तर तो आपलं काय असणार आहे, रॉंग पेअर ओळखायची आपल्याला, करेक्ट पेअर ओळखायची नाही. करेक्ट असेल तर ते आपलं आन्सर असणार आहे का, नाही, आपल्याला रॉंग पेअर ओळखायची. आता इकडे बघा रॉंग पेअर काय आहे, हे काय आहे बघा 5 6 8 4, हे करेक्ट आहे. मग हे आन्सर असणार आहे का, नाही, हे आन्सर असणार नाही. तर हे बघा 7 2 5 3, ही पण करेक्ट आहे, म्हणजे हे आपला आन्सर नाही. आता इकडे बघा 3 4 3 1, इथं 6 1 आहे, इथं 3 1 झालंय, म्हणजे आपली करेक्ट जोडी कोणती आहे, 2 नंबरचं ऑप्शन आपलं काय करेक्ट असणार आहे. आता बघा म्हणजे क्वेश्चन काय असतो त्याच्यावरून आपल्याला ओळखायचंय कशा पद्धतीने तो आपण सॉल्व्ह करायचा आहे, कसं करायचंय ते आपण काय करायचंय, ओळखायचंय. आता यानंतर बघा विद्यार्थी 4th नंबरचं क्वेश्चन बघूया आपण. 4th नंबरचं क्वेश्चन बघूया. इकडे बघा आता 4th नंबर. Find the number of incorrect pair from the following pair of the international numeral and the Devanagari numerals. Incorrect. इतर अगोदर काय केलं होतं, हे जे क्वेश्चन म्हणजे तयार करतात हे जे शिक्षक असतात ते थोडंसं कन्फ्यूज करतात आपल्याला. रॉंग पेयर, इनकरेक्ट पेयर, यानी करेक्ट, करेक्ट पेयर, असं वेगवेगळे यूज करतात. थोडंसं केअरफुली आपल्याला बघायचंय त्याकडे. क्वेश्चन बघा, फाइंड द नंबर ऑफ इनकरेक्ट पेयर. इनकरेक्ट यानी क्या, रॉंग, फ्रॉम द फॉलोइंग पेयर ऑफ द इंटरनॅशनल न्यूमरल अँड द देवनागरी न्यूमरल्स. आता इथं इंटरनॅशनल न्यूमरल्स आणि देवनागरी न्यूमरल्सची पेयर आहे, म्हणजे जोडी आहे. आपल्याला इनकरेक्ट पेयर काय करायची, आपल्याला फाइंड करायची. म्हणजे बघा आपण सर्च काय करणार, या ठिकाणी जर इंटरनॅशनल न्यूमरल्स असेल तर इकडे देवनागरी तोच न्यूमरल असेल तर तो करेक्ट झाली. पण आपल्याला काय करायचंय, इनकरेक्ट पेयर शोधायची. आता बघा इथं 7 आहे, 6 6 3 3, ही करेक्ट आहे, हे आन्सर नाही आपला. आता बघा 9 आहे, 5 आहे, 7 आहे, हे पण रॉंग आहे, म्हणजे करेक्ट आपलं हे करेक्ट आहे पण आपला आन्सर असणार नाही. आपल्याला काय करायचं, इनकरेक्ट पेयर आपल्याला शोधायची आहे. हे बघा 3 6, आता कोणता ऑप्शन आपलं करेक्ट असणार आहे, या ठिकाणी हा हे बघा. तर आपलं काय ऑप्शन काय करेक्ट असणार आहे, हे जे आहे 3 नंबरचं ऑप्शन आपलं काय असणार आहे, करेक्ट असणार आहे 3. आलंय का लक्षात. आता याच्यानंतर बघा इथं काय दिलंय, इथे एक एक्झाम्पल दिलंय आपल्याला, हे देवनागरी न्यूमरल्स मध्ये दिलंय. आपल्याला आन्सर जे आहे ते इंटरनॅशनल न्यूमरल्स मध्ये द्यायचं, काही अवघड नाही आहे त्याच्यामध्ये. पहिले तर आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करून घेऊया. अगोदर काय दिलंय बघा, 36 डिवायडेड बाय 6 म्हणजे 7 मायनस 6 इज इक्वल टू 1. आता बघा याला आपल्याला मराठी देवनागरी मध्ये नसेल तर आपण काय करूया, याला आपण करूया इंटरनॅशनल न्यूमरल मध्ये कन्वर्ट करूया, इंटरनॅशनल न्यूमरल्स मध्ये कन्वर्ट करूया. आता बघा याला काय करायचं, आपल्याला सर्वात अगोदर आपला बोर्डमास रूल काय सांगतोय की अगोदर काय करायचंय, अगोदर बोर्डमास मध्ये काय करावं लागत असतं, ब्रॅकेट नंतर ऑफ, नंतर डिव्हिजन, नंतर मल्टिप्लिकेशन, नंतर ऍडिशन आणि नंतर सबट्रॅक्शन सोडायचे असते. परंतु ब्रॅकेट नाहीये या ठिकाणी, ऑफ बी नाही, इथं आहे डिव्हिजन. अगोदर डिव्हिजन आपल्याला सॉल्व्ह करायचे, म्हणून याला काय करायचं, 16 आपण काय करू, डिवाइड करूया. 16 डिवाइड केल्यानंतर काय येईल, आता बघा 16 डिवाइड केलं तर काय येईल सांगा, 6 न केलं तर 6 0 0 6 6 36 आणि इथे येईल 6 आणि या ठिकाणी येईल 360, याला मायनस केलं 3, लास्टला इथून 1
606. आता 606 मायनस 6 आपला आन्सर काय येणार आहे? 606 आन्सर आलाय का नाही? तर आपल्याला यानंतर काय करायचं, याचं ते आन्सर येणार आहे, त्याच्यातून -6 करायचे म्हणजे काय येईल आपलं 606 मधून -6 केल्यानंतर आन्सर येईल 600. येते का लक्षात? अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, सिंपल मेथड मध्ये क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे. सिंपल, काहीही अवघड नाहीये त्याच्यामध्ये, परंतु स्टेप बाय स्टेप केल्यानंतर आपलं व्यवस्थित होणार आहे. आता बघा, आता हे झालं क्वेश्चन नंबर 5. आता अकॉर्डिंग टू रोमन न्यूमरल्स आपण शिकलोय. अकॉर्डिंग टू रोमन न्यूमरल्स आता काय केलंय, फक्त रोमन नंबर्सला या क्वेश्चनच्या फॉर्म मध्ये राईट केलंय. कशा पद्धतीने? आणि त्याचं जे आन्सर आहे इंटरनॅशनल न्यूमरल्स मध्ये दाखवलंय. काही घाबरायचं कारण नाही. अगोदर हे रोमन नंबर्सला आपण काय करूया, इंटरनॅशनल न्यूमरल्स मध्ये, तो क्वेश्चनच इंटरनॅशनल न्यूमरल्स मध्ये आपण राईट करून घेऊया. आता बघा, इथं काय आहे 17. आता 17 प्लस हे काय आहे 9 मायनस हे 4 प्लस सी. आता बघा काय करायचं, इज इक्वल टू व्हॉट म्हणजे काय? आता बघा काय क्वेश्चन आहे, सी च्या ठिकाणी आपण व्हॅल्यू पुट नाही केली आहे. इकडे लक्ष द्या, सी च्या ठिकाणी काय करू आपण, या ठिकाणी व्हॅल्यू पुट करूया म्हणजे सी आहे 100. आता बघा काय करायचंय, अगोदर काय करायचंय, आपला बोडोमॉस रूल नुसार डिव्हिजन असेल तर डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन असेल तर मल्टिप्लिकेशन, किंवा ऍडिशन आणि सबट्रॅक्शन असेल तर ऍडिशन अगोदर करून घ्यायची. या 2 मध्ये ऍडिशन आहे, इथं 2 मध्ये ऍडिशन आहे, मध्ये मायनस आहे. आता परत आपण काय करूया, यांची ऍडिशन अगोदर करून घेऊया. अगोदर काय करणार आपण, यांची ऍडिशन केली तर 26 मायनस 104. आता बघा, आता आपल्याला मायनस करायचं 104 मधून आपल्याला 26 जर मायनस केले तर काय आन्सर येईल आपलं, काय आन्सर येईल 104 मायनस 26. आता बघा 4 मधून 6 मायनस होत नाही म्हणून आपण काय केलं, याच्यातून काय केलं, इथं 0 झालं, इथं 10 झालं, इथं 9, इथं काय होईल 14. 14 मधून 6 गेले खाली किती होईल, 14 मधून 6 गेल्यानंतर 100 आता इकडे लक्ष द्यायचंय थोडं, 104 मायनस इकडे काय 8 येईल, 8 9 मधून तू गेल्यानंतर 7 येईल. बघा या ठिकाणी थोडंसं ऑप्शन आपलं रॉंग झालेलं आहे. या ठिकाणी आन्सर येईल 78. इथे जे ऑप्शन दिले ते इनकरेक्ट आहे, त्याच्यामुळे घाबरायचं कारण नाही, आपण ते सोडवलं ते करेक्ट आहे. बघा आता 6 नंबरचं आपण सॉल्व्ह केलंय. यानंतर बघा यानंतर 7 नंबरचं एक्झाम्पल घ्या. हाऊ विल यू राईट 500 इन रोमन नंबर्स? खूप सोपा प्रश्न आहे. हाऊ विल यू राईट 500 रोमन नंबर मध्ये राईट करण्यासाठी कोणता इंग्लिश अल्फाबेट आपण यूज करतो? आपल्याला माहिती आहे 500 साठी आपण करतोय यूज डी, म्हणजे ऑप्शन डी आपला काय करेक्ट असणार आहे. त्यानंतर बघूया 9 नंबर, हे बघा 8 नंबरचा क्वेश्चन बघूया. परत सेम 6 नंबरच्या क्वेश्चन सारखा आन्सर आहे. याला आपण काय करूया, इंटरनॅशनल मध्येच आहे, रोमन मध्ये आहे, आन्सर तर रोमन नंबर मध्ये आहे, पण आपल्याला समजण्यासाठी आपण काय करूया, याला थोडंसं याच्यामध्ये राईट करूया इंटरनॅशनल मध्ये. हे बघा हा 9 आहे, 9 प्लस 6 इंटू 2, 9 प्लस 6 इंटू 2 इज इक्वल टू 1. म्हणजे काय करायचं बघा. आता बघा 9 प्लस 6 किती होते, पहिले अगोदर काय करणार आपण, मल्टिप्लिकेशन 9 इंटू 6 इंटू 2 ए होईल 12, 6 इंटू 12 आणि प्लस 9 म्हणजे किती होईल 21. आता 21 ला आपण रोमन न्यूमरल्स मध्ये कसं राईट करतो, 21 ला रोमन न्यूमरल्स मध्ये कसं राईट करतोय 21 ला. आता 20 म्हणजे काय, 10 प्लस 10 प्लस
हे झालं 20. आता 21 म्हणजे काय? इथं 21 म्हणजे काय? 10 प्लस 1. आता 10 साठी x आहे, परत या 10 साठी x आहे आणि 1 साठी i आहे. आता x आहे, कोणतं ऑप्शन करेक्ट आहे आपलं? 2 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. आता परत काय करूया आपण? इथपर्यंत लक्षात आलं का? हे समजून घ्या इथपर्यंत. आता बघा, यानंतरचं ऑप्शन आहे आपलं, परत काय दाखवलंय? हे 21चं झालंय आपलं, है ना? आता बघा, परत हा क्वेश्चन बघून घेऊ आपण. याला आपण परत राईट करून घेऊया. 12 प्लस 12 डिवायडेड बाय 4. आता काय करणार आपण? अगोदर इज इक्वल टू 1 म्हणजे काय केलं आपलं? हे जे रोमन न्यूमरल्स मध्ये दिले त्याला सिंपल इंटरनॅशनल न्यूमरल्स मध्ये आपण राईट करून घेतलंय अगोदर, आपल्याला ते सॉल्व्ह करण्यासाठी. अशा पद्धतीने सॉल्व्ह करता येणार नाही. आता 12 प्लस 12 डिवायडेड बाय 4. आता अगोदर आपल्याला काय करायचंय? डिव्हिजन करायची. अगोदर ऍडिशन नाही करायचे. अगोदर बघा काय करायचंय? 4 डिवायडेड बाय 12. 12 ला आता 4 ने 12 ने डिवाइड केलं तर काय? 4 3 जा 12, राईट? 3 आलं. मग आपला आन्सर आला काय? 12 प्लस 3 काय येईल बेटा? 15. मग आता 15 येणार आहे. तर 15 साठी रोमन न्यूमरल्स मध्ये काय आहे? 15 म्हणजे काय? 15 इज इक्वल टू 10 प्लस 5. तर 10 साठी आपला आहे x आणि 5 आहे v. मग iv कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? आपल्या थर्ड नंबरच्या ऑप्शन मध्ये xv आहे. सॉरी xv आहे. तर आपलं थर्ड नंबरचं ऑप्शन काय असणार आहे? करेक्ट असणार आहे. आता बघा, फायनल क्वेश्चन 10 नंबरचं क्वेश्चन बघूया आपण. अशा पद्धतीने काय करायचं? एक एक क्वेश्चन आपल्याला व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करायचं आहे. काही गडबड नाही करायची. आता इथे थोडंसं दिलंय, सिम्प्लिफाय द फॉलोइंग इन द रोमन न्यूमरल्स आर यूज. आता बघा, इथं काय दिलंय? m डिवायडेड बाय l इंटू d मायनस c डिवायडेड बाय xl. आता काय करायचं? आपल्याला सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगितलंय, अगोदर रोमन नंबर्स मध्ये असेल तर आपल्याला याला काय करायचं की इंटरनॅशनल. हेच इक्वेशन आपण काय करूया? याला आपण याच्यामध्ये इंटरनॅशनल मध्ये करूया. m म्हणजे काय? m ची व्हॅल्यू काय आहे? 1000. l ची काय आहे? 50. इंटू d ची काय आहे? 500 मायनस c याने 100. आता डिवायडेड बाय xl याने 40. x आणि l याने 40. आता बघा, हे इक्वेशन सॉल्व्ह करताना काय करायचं आहे आपल्याला? आपण काय करू शकतो? आता बघा, काय करू शकतो आपण? हे 0 कट करू शकतो, हे 0 कट करू शकतो. 5 1 जा 5 2 जा 10 और 5 0 0 20 आलं. ठीक आहे. आता याच्यानंतर हे बघा, यामध्ये काय करू शकतो आपण? परत 1 0 या ठिकाणचं कट करू शकतो, 1 0 कट करू शकतो. 4 1 जा 4, इथं 1 नाही येणार, हे जाणार नाही याला. आता फरक बघा, 4 याला पण 2 ने डिवाइड होईल. 2 2 जा 4, 2 25 जा 50. आता झाले. आता बघा, आता या ठिकाणी थोडंसं सिंपल करून सांगता येईल, हे थोडं असं समजणार नाही. आता थोडंसं लक्षात घेऊया आपण, थोडं सिंपल करून सांगतो, हे तुमच्या लक्षात येणार नाही. आता इथं बघा, 1000 मायनस डिवायडेड बाय 50 इंटू 500 मायनस 100 40. आता बघा, याला काय करायचं आहे? याचं 500 मायनस 100 म्हणजे काय होईल? 400. इथं काय येईल? 400 येईल ना. 400 डिवायडेड बाय 40 म्हणजे काय येईल याचं? इकडे बघा, हे होईल 400 1000 मायनस डिवायडेड बाय 50 इंटू 400 डिवायडेड बाय 40. आता 1 0 कटला. 4 1 जा 4, 4 10 जा 4 10 जा 40. आता हे झालं. आता याच्यानंतर इथे एक 0 कटला, इथे एक 0 कटला. 5 1 जा 5, 5 20 जा
100 20 into 10 20 into 10 काय आहे 20 into 10 यानी 200 आता 200 साठी याच्यामध्ये काय आहे 200 साठी काय आहे 100 200 म्हणजे रोमन नंबर काय 100 प्लस 100 200 म्हणजे काय 100 प्लस 100 आता 100 साठी आपण यूज करतो सी परत 100 साठी सी म्हणजे डबल सी ऑप्शन नंबर डबल सी वाला कोणता आहे आपला फर्स्ट अशा पद्धतीने एक एक एक्सरसाइज चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जेणेकरून कोणताही विद्यार्थी हा लाभ घेण्यापासून वंचित राहिला नाही पाहिजे जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टडी करा